लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार. मुंबई. महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जून 2025 महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घोषणेमुळे राज्यातील हजारो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, ज्या जूनच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. कधी मिळणार जून महिन्याचे 1500 रुपये? अजित पवारांनीच दिली अपडेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर माहिती दिली. याचवेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली. त्यामुळे लाभार्थी महिलांना आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची स्पष्टता मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती. महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आला. नुकतीच या योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या सुमारास लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै 2024 ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे एकूण 16,500 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ज्या महिला सुरुवातीपासून योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनाच मिळालेली असेल. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने महिलांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या लाडक्या बहिणींना मिळतात 500 रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात. यामध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांची रक्कम मिळते. शासनाचे धोरण आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे एका लाभार्थ्याला एका वर्षात 18,000 रुपये मिळावेत. ज्या महिलांना वरील दोन्ही योजनांमधून 12,000 रुपये मिळतात त्यांना उर्वरित 6,000 रुपये म्हणजे दरमहा 500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या राज्यात 7 ते 8 लाखांच्या दरम्यान आहे.